बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूज्य आणि पवित्र स्मृतीस पंचांगपणा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या चाललेल्या धम्म कार्यास त्रिवार वंदन करून याच संस्थेचे ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही धम्ममंगल कार्यास त्रिवार वंदन करून आजच्या मंगल प्रसंगी मुंबई प्रदेश अंतर्गत विविध राज्यांमध्ये आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या निमित्ताने वर्षवास मालिकेचं आयोजन केलं जातं. प्रथमतः याच चैत्यभूमीमध्ये बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही संस्था स्थापन झाल्यानंतर चैत्यभूमीमध्ये मला वाटते 82 ते 83च्या दरम्यान वर्षवासाला सुरुवात झाली आणि त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक वर्षी या ठिकाणी चैत्यभूमीमध्ये वर्षवासाला सुरुवात होते. आपण जर अपवाद पाहिला तर कोविडचं 1 वर्ष या ठिकाणी येऊन पुष्प गुंफण्यास मिळालं नाही बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांना, पण तो ऑनलाईन चालू होत आणि घरून वर्षवास मालिका चालू होती. मग ती कुठेही खंड पडलेला नाही. असं मुंबई प्रदेशच्या वतीने या ठिकाणी वर्षवास मालिकेचं आयोजन केलेलं आहे आणि या वर्षवास मालिकेचं इथं पुष्प आहे काय 27वे पुष्प या ठिकाणी गुंफण्याचा मान या ठिकाणी मला दिल्याबद्दल प्रथमतः मुंबई कमिटीचं आणि प्रशासन विभागाचं या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पूजनीय बनते यांनाही या ठिकाणी पंचांग प्रणाम करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय विलास वानखडे साहेब, त्यांचे सरचिटणीस सन्माननीय दयानंद बडेकरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले संघटक बबन तायडेजी आणि मला वाटते 5 नंबर झोनचे 4 नंबर झोनचे कार्यालयीन सचिव देखील आहेत. ते या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई प्रदेश संरक्षण विभागाचे सचिव अभिजित गरबडेजी, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले केंद्रीय कार्यालयाचे कार्यालयीन सचिव अशोक केदारे साहेब, उपस्थित असलेले वडाळा शाखा या वडाळा शाखेचे अध्यक्ष माझे धम्ममित्र एकाच वेळेला बौद्धाचार्याला बसलो असे उबाळे गुरुजी, भगवान उबाळे गुरुजी, या प्रवचनासाठी उपस्थित असलेले मला या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिलेले आमचे मित्र आणि मागच्या बौद्धाचार्याच्या परीक्षेला होते असे डॉक्टर डी के सोनवणे साहेब, जे माजी न्यायाधीश आहेत, ते येऊन भेटून गेले. गुरुजी थांबता येणार नाही, थोडस बाहेर जायचं आहे, पण ते इथं आले तर तुम्हाला भेटल्याशिवाय जाता येणार नाही, भेटून गेले. या ठिकाणी उपस्थित असलेले सिद्धार्थ आयरेजी, ज्यांनी सूत्र पटल या ठिकाणी घेतलं, असे बौद्धाचार्य उपस्थित असलेले सर्व बौद्धाचार्य, प्रशिक्षणार्थी बौद्धाचार्य, तसेच विविध शाखेतून आले सर्व पदाधिकारी, मला वाटतंय महात्मा फुले नगर शाखा RCF या शाखेचे कदम गुरुजी, उपस्थित असलेले सर्व बांधव माता भगिनी, या सर्वांना सस्ने जय भीम करतो. आणि आजचं जे 27वे पुष्प आहे, या पुष्पासाठी मला या ठिकाणी ते पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे प्रथमतः मुंबई प्रदेशचा आभार मानतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा विषय तसा मोठा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न कसे हा विषय आहे. तर या विषयाला न्याय द्यायचा म्हणलं तर 45 मिनिटात होत नाही, बराचसा वेळ लागतो. कारण बाबासाहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व एवढं मोठं आहे की ते 45 मिनिटांमध्ये सांगू शकत नाही. परंतु संस्थेने नियम घालून दिल्याप्रमाणे आपल्याला 45 मिनिटांमध्ये हा विषय आटपायचा आहे. मी काही पॉइंट सांगणार आहे फक्त. बाबासाहेब विश्वरत्न का बोलतात बाबासाहेब आंबेडकर? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी बाबा, आपल्याला माहित आहे, हे मिलिटरीमध्ये होते. सुभेदार पदापर्यंत त्यांनी कामकाज केलं रामजी बाबांनी. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जन्म झालेला आहे 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशमध्ये मऊ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि त्याच्यानंतर
मला वाटतंय कमी अवधीतच त्यांची जी माता आहे भीमाई ती एक्सपार्ट झाली आणि रामजी बाबा हे आपलं संपूर्ण बिराड घेऊन सातारमध्ये गेले आणि सातारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्राथमिक शिक्षण हे सातारमध्ये झालेलं आहे. त्या सातारमध्ये शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांनी संपूर्ण शिक्षण हे वर्गाच्या बाहेर राहून बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं. म्हणजे बाबासाहेब ज्या वेळेला शिकायला होते तर फळ्याच्या पाठीमागे डबे ठेवलेले. एका शिक्षकांनी सांगितलं होतं की या गणिताचं उत्तर कोण देईल, पण तो वर्गातल्या कुठल्याही मुलाने हात वर केला नाही. पण वर्गाच्या बाहेर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव आंबेडकर यांनी हात वर केला होता आणि गुरुजी सांगतात की येऊन ते गणित सोडवा. बाबासाहेब ज्या वेळेला त्या फळ्याकडे जायला लागले त्यावेळेला वर्गातली मुलं म्हणाली की नाही, हा अस्पृश्य आहे, हा मार आहे, आमचे डबे वाटतील, तर त्यांनी त्या ठिकाणी जायचं नाही. शेवटी बाबासाहेबांनी त्याचं तोंडी उत्तर दिलं आणि तोंडी उत्तर दिल्यानंतर पुन्हा ते आपल्या जागेवर बसले. म्हणजे तेव्हापासून बघा प्राथमिक शिक्षण ज्या वेळेला सुरुवात झाली बाबासाहेबांची तेव्हापासून हे चटके लागायला सुरुवात झालेले आहे बाबासाहेब आंबेडकरांना. वर्ण व्यवस्था काय आहे हे तेव्हापासून सुरुवात झाली. बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण तिथं झालं आणि त्याच्यानंतर रामजी बाबा हे मुंबई सारख्या शहरात आले आणि मुंबई सारख्या शहरात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला शिक्षण घ्यायला लागले त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10वी पास केली आणि 10वी पास झाल्यानंतर कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी या आता तेव्हाची डबक चाळ, आता तिथे SRA झाल्यामुळं आंबेडकर नगर म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. त्या डबक चाळीमध्ये 2 रूम होते रामजी बाबाचे आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा तेव्हा त्या डबक चाळीमध्ये सार्वजनिक जो नळ आहे त्या नळाच्या कट्ट्यावरती बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी सत्कार केला गेला 10वी मॅट्रिक पास झाल्यामुळे. कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजींनी आणि तिथल्या लोकांनी की बाबा आपल्या समाजातला मुलगा एक 10वी झालेला आहे म्हणलं त्याचा मान सन्मान केला पाहिजे आणि त्याचा मान सन्मान केला जातो बाबासाहेब आंबेडकर. त्याच वेळेला बाबासाहेबांना केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेलं बुद्ध चरित्र पुस्तक दिलेलं आहे. आपल्याला माहित असेल, आपण सर्वजण बौद्धाचार्य आहात. बुद्ध चरित्र म्हणून पुस्तक दिलं आणि ते बुद्ध चरित्र म्हणून पुस्तक दिल्यानंतर ते पुस्तक वाचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात या पुस्तकामध्ये 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे त्या धम्मामध्ये त्या धर्मामध्ये कुठलीही वर्ण व्यवस्था नाही. सर्व माणसं मग स्त्री असू द्या किंवा ते पुरुष असू द्या समान आहेत आणि मग आम्हाला अशी वागणूक का दिली जाते. मग याच्यात वर्ण व्यवस्था आली कशी आणि हे का आम्हाला देखील आम्ही देखील माणसासारखी माणसं होत, आम्हाला देखील बोलता येतं, कान आहेत, नाक आहेत, डोळे आहेत, सर्व अवयव ज्यांना म्हणजे उच्चवर्णीयांना आहेत तशाच पद्धतीचे अवयव मला देखील आहेत किंवा आमच्या समाजाला देखील आहेत. मग ही वर्ण व्यवस्था का आम्हाला अशा पद्धतीची वागणूक का दिली जाते. बाबासाहेबांना पडलेलं ते कोड आहे. बाबासाहेब त्यावेळेस वेळेला विचार करतात आणि बोलतात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो परिवार आहे, जे कुटुंब आहे हे कबीरपंथी आहे. कबीराचे दोहे सांगायचे रामजी बाबा आणि बाबासाहेबांना आपल्याला माहित असेल, आपण जर बाबासाहेबांचं चरित्र जर पाहिलं तर आपल्याला माहित असेल की बाबासाहेबांची जी आत्या आहे यांनी बाबासाहेबांचा खऱ्या अर्थाने सांभाळ केलेला आहे आणि रामजी बाबांची जी मुलगी आहे त्यांच्याकडून देखील रामजी बाबा पैसे घ्यायचे, दागिने देऊन पैसे घ्यायचे आणि बाबासाहेबांना पुस्तक आणून द्यायचे. तेव्हापासून बाबासाहेबांना काय लागली, सवय लागली, अभ्यासाची सवय लागली. रामजी बाबा सकाळी पहाटे 4 वाजता म्हणजे बाबासाहेबांना उठवायचे आणि 4 वाजता शांतता असते म्हणून त्यावेळेला अभ्यास करायला लावायचे. स्वतः बसायचे त्या रूम मध्ये आणि बाबासाहेबाला त्या कंदिलामध्ये, तेव्हा रॉकेलचे दिवे ना,
त्याच्यात अभ्यास करायला हवा. ती सवय लागली बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यास, आणि ती सवय लागल्यानंतर बाबासाहेबांनी ही वर्ण व्यवस्था पाहिली. त्यांना जे लागलेले चटके, त्यांना जे आलेले अनुभव, हे बाबासाहेबांनी अवगत केले आणि त्यांनी एक निश्चय केला की आपल्याला शिकलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीचं शिक्षण किंवा त्याच पद्धतीचे संस्कार रामजी बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर केले. आणि ते संस्कार केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने जी चळवळ सुरू केली सामाजिक, ही चळवळ 27 मार्च 20 मार्च 1927 ला त्यांनी खऱ्या अर्थाने, तसं तर म्हणजे 1920 पासूनच त्यांनी सुरुवात केली चळवळीला. मग मुखेडचा सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, 30 ते 35 5 वर्ष चाललेला, ते 20 मार्च 1927 चा सत्याग्रह असेल. बघा जुळतंय काय हे आपण पाहिलं पाहिजे. आपण जर तथागत भगवान बुद्धाने दिलेला धम्म, त्यांनी निर्माण केलेला धम्म, त्या धर्माचे आपण पायिक आहोत, तर सिद्धार्थ गौतमाने देखील रोहिणी नदीच्या पाण्याच्या वादावरूनच ग्रहत्याग केला. इतिहास खोटा सांगितला जातो. आजारी व्यक्ती पाहिला, मयत व्यक्ती पाहिला, भिकारी पाहिला, आणि ते असह्य झाले म्हणून सिद्धार्थाने ग्रहत्याग केला, तर ते नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावर गाढा अभ्यास केला. त्रिपिटकातून वेचून बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहिलेला आहे. तो अत्यंत महत्वाचा आहे. तो खऱ्या अर्थाने प्रत्येक बौद्धाचा तो धर्मग्रंथ आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपण जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ, बघा बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ग्रंथ देखील लिहिलेले आहेत. परंतु हा जो सत्याग्रह केला 1930 पासून 1935 पर्यंतचा, बाबासाहेब आंबेडकर हे देवदेवतांना मानत नव्हते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना पिढ्यानपिढ्या ज्या आपल्या डोक्यांवरती जी संस्कार घडवलेले आहेत, आपल्याला जी खालची वागणूक दिलेली आहे, आपले लोक त्याच्यातून बाहेर पडत नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांना दाखवून द्यायचं होतं. का? तो सत्याग्रह करून की खरंच आम्हाला देखील त्या काळा रामाचं दर्शन मिळतंय का, हे बाबासाहेबांना बघायचं होतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तो 5 वर्ष सत्याग्रह केला. परंतु त्या काळा रामानं देखील त्याचं दर्शन घेण्यासाठी त्या मंदिराचे दरवाजे उघडले नाहीत. हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं लोकांना की तुम्ही ज्या देवदेवतांना मानताय, देवाला सर्व लेकरं सारखीच आहेत. मग त्यांना तुमचं दर्शन घेण्यासाठी, तुम्हाला अभिवादन करण्यासाठी तो स्वतः दरवाजे का उघडत नाही, किंवा जे दरवाजे लॉक करून बसलेले जे तिथले जे काय त्याला बोलतात पुजारी आहेत, त्यांना ती बुद्धी का देत नाही त्यांचा देव, हे बाबासाहेबांनी पटवून सांगितलं. बाबासाहेब कृतीच करत होते प्रत्येक गोष्ट, आणि तेव्हा ती लोकांना पटत होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक शब्द हा सरसंधान बांधून जो काम करतो, त्याचं भविष्य उज्ज्वल आहे, हे आपण लक्षात ठेवलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न आहेत, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आपण जर पाहिलं तर 14 तळ्याचा सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तेव्हा देखील हेच केलं. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं रायगडावर जाऊन, आणि त्यांना अभिवादन करून त्यांचं चरित्र देखील वाचलं. त्यांच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये देखील त्यांच्या सैन्यात जे सैनिक होते ते सर्व धर्माचे सैनिक होते. महार, मांग, चांभार, ढोर, साळी, माळी, तेली, कुणबी हे सर्व जातीचे, किंबहुना मुसलमान देखील होते. ते तर किल्ल्याचे रक्षक म्हणून होते मुसलमान. हे बाबासाहेबांनी पाहिलं की शिवाजी महाराजांनी देखील जे आपलं राज्य केलं, त्यांच्या राज्यामध्ये जे सैनिक होते ते सर्व धर्माचे सैनिक होते. हा इतिहास देखील बाबासाहेबांनी पाहिला, आणि म्हणूनच त्या रायगडाच्या शिवाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन नतमस्तक होऊन मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला की हे पाणी आहे, आणि पाणी पिण्यासाठी कोणाचीही परवानगी नको आहे, कारण हे निसर्गाची देण आहे, आणि पाणी ही जीवनास आवश्यक वस्तू असल्यामुळे ते पाणी कोणीही पिऊ शकतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण जर पाहिलं तर 14 तळ्याचा देखील सत्याग्रह केला, मुखेडचा सत्याग्रह केलेला आहे. बघा हे सर्व
व्यवस्था अशा पद्धतीची होती. बाबासाहेबांनी अनेक चटके सहन केलेले आहेत, अनेक सभा घेतलेल्या आहेत, त्या सभेमध्ये देखील अडथळे आणलेले आहेत लोकांनी. म्हणून बाबासाहेब आंबेडकर काय करतात बघा, 1930 ला काळा मंदिराचा सत्याग्रह केला तर 1935 पर्यंत चालला. पण त्याच 13 ऑक्टोबर 1935 ला त्याच येवल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं 13 ऑक्टोबर 1935 ला, की मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं, परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही हे बाकी माझ्या हातात. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला तिथं घोषणा केली आणि त्या पद्धतीने त्यांनी वाटचाल केली बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यासाठी. त्यांनी गाढा अभ्यास केला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण जर पाहिलं तर भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर देखील शिक्षण घेतलेलं आहे. आपण जर पाहिलं तर अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी त्यांनी मूकनायक 1920 ला मूकनायक पाक्षिक काढलं, बहिष्कृत भारत 1927 ला काढलं, जनता 1930 ला काढलं आणि प्रबुद्ध भारत 1956 ला काढलेलं आहे. बघा, त्यावेळेचे जे पेपर होते त्या पेपरमध्ये देखील बातम्या दिल्या जात नव्हत्या, कारण सर्व वर्ण व्यवस्था तशी होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की आपण स्वतः पेपर काढायचा किंवा स्वतः आपण पाक्षिक काढायचं आणि त्या पाक्षिकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानवशास्त्र काय आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावर गाडा 55 भाषेवर 55 शास्त्रावर बाबासाहेबांना त्यांचं अवगत होती. म्हणजे त्या 55 शास्त्रावर त्यांनी अभ्यास केला होता. म्हणजे कशी विद्वत्ता असेल बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सर्व करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अत्यंत हल अपेष्टामध्ये आपलं जीवन म्हणजे व्यतीत केलेलं आहे, किंवा त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने बाबासाहेबांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते, त्यामुळे तत्कालीन अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्राची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती अनुषंगाने त्यांनी त्यातून लिखाण देखील केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हे आपण लक्षात घेतलं. अस्पृश्य आणि तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या लिखाणाचे एक वैशिष्ट्य होतं. कारण त्यांचं लिखाण असं होतं की स्पृश्य आणि अस्पृश्य समाजातील देखील शिकलेले लोक विचार करत होते की बाबासाहेबांची लेखणी कसं आहे, कशा पद्धतीने विचार मांडतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि विचार करायला त्यावेळेचे लोक त्यावेळेला विचार करत होते. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रवृत्त करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. केवळ वृत्तपत्रामधूनच नाही तर त्यांनी दी अनटचेबल, शूद्र पूर्वीचे कोण होते, बुद्ध अँड हिज धम्मा असे ग्रंथ देखील त्यांनी लिहिलेले आहेत. बघा, म्हणजे या भारतातली जाती व्यवस्था याच्यावर देखील बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक लिहिले आहे. शूद्र पूर्वीचे कोण होते, म्हणजे त्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही वर्णव्यवस्था काय आहे हे बाबासाहेबांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वरत्न असं म्हटलं गेलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण जर पुढे जाऊन पाहतोय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण जर पाहिलं तर 1930 ते 32 असे 3 वर्ष गोलमेज परिषदेला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. त्या गोलमेज परिषदेमध्ये 1930च्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घरात जाऊन, म्हणजे त्यांच्या देशात जाऊन ठणकावून सांगितलं होतं त्यावेळेच्या सायमन कमिशनला की तुम्ही भारत सोडा, आमच्या देशाचं काय करायचं ते आम्हीच बघू, तुम्हाला त्याच्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असं सांगणारा एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याला काय म्हणतात मराठी भाषेत आणि महाराष्ट्रात काय म्हणतात की ज्याच्या वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात पाडण्याची हिंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. म्हणूनच त्यांच्या देशात जाऊन
त्यांच्या गोल परिषदेमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितलं की तुम्ही भारत सोडा, आमच्या देशाचं काय करायचं ते आम्ही बघू, तुम्हाला त्याच्यात पडण्याची गरज नाही, असं सांगण्याचे तेव्हाचे नेते एकामध्ये देखील हिंमत नव्हती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पद्धतीचा अभ्यास केला होता, त्या पद्धतीचं प्रशिक्षण घेतलं होतं, म्हणून ती हिंमत त्यांच्यात आली होती आणि त्यांनी हाल अपेक्षा सहन केल्या होत्या. म्हणून त्यांना ती चीड होती की आमच्यावरच अन्याय का, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पद्धतीने ते कामकाज केलं होतं. आपण जर पाहिलं तर आपल्या मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा, आपण जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी बघा मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिलेला, कारण स्त्रियांसाठी जो कायदा केला होता तो कायदा मंजूर झाला नाही आणि तो मंजूर न केल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. हे आपण आताचे मंत्री जर आपण जर पाहिले तर राजीनामा तर सोडाच, कितीही आरोप होऊ द्या, परंतु आताचं जे मंत्रिमंडळ आहे किंवा आताचं जे सरकार आहे त्याच्यातून त्यांना क्लीन चिट देतं आणि पुन्हा निवडणुकीला तिकीट दिलं जातं. ही व्यवस्था आहे. बघा, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ही वेळ आली नाही पाहिजे परत, आणि अजून देखील आपण जागृत राहिलो पाहिजे, अन्यथा पहिले 56च्या अगोदरचे दिवस यायला वेळ लागणार नाही, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा भारतातून जेव्हा आपण जर पाहिलं तर सयाजीराव गायकवाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला बाहेरच्या देशात शिकायला गेले, इंग्लंडला ज्या वेळेला शिकायला गेले, त्यावेळेला 25 रुपये शिष्यवृत्ती म्हणून त्यांनी प्रत्येक महिना 25 रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिली होती. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं ज्या पदव्या घेतल्या त्या पदव्या त्या ठिकाणी शिक्षण आपलं पूर्ण केलेलं आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना पुढे शिकायचं होतं. सयाजीराव गायकवाडांना पत्र लिहून त्यांनी सांगितलं होतं, मला अजून 2 वर्षाची, बडोद्याची सयाजीराव गायकवाड, अजून 2 वर्षाची शिष्यवृत्ती दिली तर मी पुढचा अभ्यास करेन. परंतु ते पत्र सयाजीराव गायकवाडांपर्यंत पोहोचलंच नाही. त्यांचे जे काही चिटणीस आणि त्यांच्या जे काय हाताखालचे जे लोक होते त्यांनी ते पत्र सयाजीराव गायकवाडांना दिलं नाही आणि त्या पत्राचं उत्तर की तुम्हाला शिष्यवृत्ती दिली जाणार नाही, जी शिष्यवृत्ती दिलेली आहे, ज्या शिक्षणासाठी दिलेलं आहे तेवढंच पूर्ण करून तुम्ही परत या आणि रुजू व्हा कुठं, तर सयाजीराव गायकवाडांच्या दरबारी, म्हणजे तिथं कार्यालयात तुम्ही त्या ठिकाणी कामासाठी रुजू व्हावं, अशी त्यांना पुन्हा पत्र पाठवून शेवटी ते थांबावं लावलं होतं. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला शिक्षणाची एवढी आवड असताना देखील तेव्हाची व्यवस्था कशी, सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती दिली होती, परंतु तिथल्या वर्ण व्यवस्थेने, तिथल्या उच्चवर्णीयांनी त्या सयाजीराव गायकवाडांपर्यंत ते पत्रकच पोहोचवलं नाही, म्हणजे जेणेकरून हा अस्पृश्य व्यक्ती शिकला नाही पाहिजे, तो आमच्या पुढे नाही गेला पाहिजे, असं यांच्या डोक्यात ते राजकारण अशा पद्धतीचं होतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण जर पुणे करार ज्याला म्हणतात ना, की तेच त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला पुणे करार झाला, बघा बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि जे पास झालं नाही म्हणून महात्मा गांधींनी काय केलं, एरवड्याच्या जेलमध्ये उपोषणाला सुरुवात केली. आणि उपोषणाला सुरुवात केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेला अनेक पत्र येत होती धमकीचे, जर महात्मा गांधींचं जर बरं वाईट काय झालं तर तुमचं पूर्ण कुटुंब आम्ही नाहीसं करू, अशा पद्धतीची रक्ताने लिहिलेली पत्र येत होती. आणि ही पत्र त्यावेळेला वाचल्यानंतर घरची मंडळी देखील त्यावेळेला नर्वस होत होती आणि बाबासाहेबांना विनंती करत होते की आपण हे थांबवावं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी तो विचार केला की आताची जी तेव्हाची जी वर्ण व्यवस्था आहे, तेव्हाचे जे लोक आहेत हे आपल्याला त्या पद्धतीने हे पूर्ण करायला देणार नाहीत, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण बघा त्याच्यात लागू केलं आणि आपल्याला काही म्हणजे काय पद आरक्षणाच्या माध्यमातून मिळतील अशा पद्धतीची व्यवस्था केली आणि ते पुणे करारावर सह्या केल्या आणि गांधीजींचं प्राण देखील वाचवलं. अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना हे ज्ञात होतं की कुठं आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि कुठं थांबलं पाहिजे. या पद्धतीची जाणीव
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून भारतीय बौद्ध महासभेचा कार्यकर्ता या पद्धतीचा कार्यकर्ता असला पाहिजे, कारण ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे. आणि त्या संस्थेचं आपण कामकाज करताना आपल्याला कुठं थांबलं पाहिजे, की आपण कशा पद्धतीचं कामकाज केलं पाहिजे, बाबासाहेबांच्या संस्थेचं कामकाज करताना आपण कसं कामकाज केलं पाहिजे याचं देखील भान ठेवून आपण त्या पद्धतीने आपण कामकाज करायला पाहिजे. आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा महाविद्यालयात जेव्हा जीवनात 18 तास अभ्यास करत होते. शिक्षणाचे महत्व चांगल्या प्रकारे ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पद्धतीचं प्रशिक्षण घेत होते. शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई येथे 1946 मध्ये सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना देखील केली. सिद्धार्थ महाविद्यालय 1946 ला सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. औरंगाबाद येथे 1950 मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. याशिवाय त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थांची देखील स्थापना केलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांना त्या शिक्षणाचं महत्व कळालं होतं. कारण जोपर्यंत कॉलेज शाळा निर्माण करत नाही आपण, तोपर्यंत आपले लोक शिकले जाणार नाहीत आणि शिकल्याशिवाय लोकांना कळणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही 2 कॉलेज असतील किंवा पीपल एज्युकेशन सोसायटी असेल याची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. शैक्षणिक संस्थांची देखील स्थापना केलेली आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रात 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली होती. 1927 ला सवर्णांच्या अन्याय अत्याचारापासून पददलितांचे संरक्षण करावे या हेतूने शिस्तबद्ध असे समता सैनिक दलाची देखील त्यांनी स्थापना केली होती. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची 1927 ला समता सैनिक दलाची देखील स्थापना केलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर 6 डिसेंबर बघा 2 महिन्यावर आलेला आहे. 6 डिसेंबर ज्यावेळेला, कारण मुंबई प्रदेशचा अध्यक्ष म्हणून कामकाज केल्यामुळे गेली 7-8 वर्ष मुंबईवर कामकाज केल्यामुळे जाणकारी आहे. नोव्हेंबर पासून पुढच्या महिन्यातून मीटिंग चालू होतील बीएमसी बरोबर, बीएसटी बरोबर आणि पोलीसवाल्यांबरोबर. ट्रॉफिक हवालदार म्हणजे ट्रॉफिक सेक्शन आहे त्यांच्याबरोबर बैठका होतात. त्यांनी असं प्रमाणपत्रच दिलेलं आहे संस्थेला की भारतीय बौद्ध महासभेचं समता सैनिक दल म्हणजे सर्वात पोलिसांपेक्षा सर्वात उत्कृष्ट या पद्धतीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे आयुक्तांनी. कारण आपण कामकाज करतो विना वेतन. 6 डिसेंबरला तर जो 3 तारखेला आलेला सैनिक हा 7 तारखेलाच घरी जातो. अशा पद्धतीची सेवा, विना वेतन सेवा, विना मूल्य सेवा असा कोणतंही दल करत नाही हे त्यांनी नमूद केलेलं आहे. म्हणून समता सैनिक दलाला देखील तेवढाच मान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. म्हणून ते समता सैनिक दलाची देखील स्थापना केली होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1936 साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची देखील स्थापना केली होती आणि 1942 साली अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती. पुढे अखिल भारतीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचे त्यांनी ठरवले होते, परंतु दुर्दैवाने त्यांचं निधन झालेलं आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा, बाबासाहेब आंबेडकरांचं विश्वरत्न कसे पाहत असताना अनेक पैलू आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, अनेक पैलू आहेत आणि त्या प्रत्येक पैलूवर जर आपण प्रकाशझोत टाकायचा असेल तर तेवढा वेळ मिळणार नाही. पण काही ठराविक पैलूवर मी नजर टाकणार आहे. आपण जर पाहिलं तर जेव्हा ब्रिटिशांनी आंबेडकरांनी मागणी मान्य केली तेव्हा गांधीजींनी एरोडा तुरुंगात उपोषण केले होते. सनातनी हिंदू समाजाला अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास सांगून हिंदूमध्ये राजकीय आणि सामाजिक एकी आणण्याचे आव्हान केले. गांधीजींच्या उपोषणाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळत असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला आणि एक पाऊल मागे घेऊन आपण वेगळ्या मतदारसंघाची त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला वेगळा मतदारसंघ द्यावा, परंतु वेगळा मतदारसंघ द्यावा, परंतु तसं न देता त्यांनी यापुढे स्वतंत्र मतदारसंघाची मिळाले नसले तरी दलितांना जास्त जागा मिळाल्या. दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल होती.
बघा, गांधीजींनी त्या पद्धतीची चाल खेळली होती. म्हणजे त्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला नाही. स्वतंत्र मतदारसंघ केला तर आम्हाला हे विचारणार नाही, हे त्यांना माहिती होतं. म्हणून आरक्षणात काही जागा दिल्या जातील असं डॉक्टर बाबासाहेब, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण जर पाहिलं तर MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बॅरिस्टर अँड लॉ अशा पद्धतीच्या त्यांच्या पदव्या आहेत. बघा, आपण जर पाहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना देखील लिहिली. अनेक देशांच्या घटनाचा अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेबांनी पुन्हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल, कोलंबिया विद्यापीठ असेल, लंडनला ते शिकले. या युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी समाजशास्त्र, राजशास्त्र, आर्थिक शास्त्र, मानवशास्त्र या सर्व शास्त्रांवर अभ्यास केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. PhD मिळवली आणि ते सर्व केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा या देशाची घटना लिहिताना आपण जर पाहिलं ना, नेहरूंची बहीण विजयालक्ष्मी पंडित, बरोबर आहे, विजयालक्ष्मी पंडित या बाहेरच्या देशात गेल्या आणि त्यांनी सांगितलं होतं की आमच्या देशाची घटना लिहायची आहे आणि आमच्या देशाची घटना लिहायला तुम्ही याल का. त्यावेळेला त्या व्यक्तीने, आता त्याचं नाव मला आठवत, त्या व्यक्तीने सांगितलं होतं की मला तुमच्या देशाची घटना लिहायला मला तिथं यायची गरज नाही. तुमच्या देशात एक असा विद्वान व्यक्ती आहे, बॅरिस्टर आहे, ती तुमच्या देशाची घटना लिहू शकतो. आणि मग त्याचं नाव सांगितलं तर ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणून सांगितलं. BR आंबेडकर या तुमच्या देशाची सर्वात उत्तम अशी घटना लिहितील असं सांगितलं विजयालक्ष्मी पंडित यांना. त्यावेळेला त्या आल्या. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल असेल, शास्त्री असतील, या सर्वांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाची घटना लिहायला सांगावं. बाहेरच्या देशातले लोक सांगतात की त्यांनी घटना लिहावी. आणि मग ही बातमी पसरल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या घटना समिती, मसुदा समितीचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली. आणि ती घटना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण जर पाहिलं तर 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसात या भारत देशाची घटना लिहिलेली आहे. किती? 2 वर्ष 11 महिने 17 दिवसात. बघा, जुनी पद्धत होती, 2500 वर्षापूर्वी म्हणाल किंवा जुनी पद्धत होती, ज्याला आम्ही गुरु मानतो त्याला गुरुदक्षिणा द्यावी, बरोबर आहे की नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बघा घर काय होतं, कबीरपंथी होतं. बाबासाहेब आंबेडकर कबीरांचे दोहे सांगायचे रामजी बाबा, आणि ते बाबासाहेबांना देखील अवगत होतं, बाबासाहेबांना देखील ते पटत होतं. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी गुरु मानलं कोणाला, प्रथम गुरु मानलं कोणाला, तथागत भगवान बुद्धांना. त्याच्यानंतर संत कबीर यांना गुरु मानलं. त्याच्यानंतर क्रांतीवीर ज्योतिराव फुले यांना गुरु मानलं बाबासाहेब आंबेडकर. मग त्या गुरुला गुरुदक्षिणा कशी दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आपण बघा, विश्वरत्न असेच होत नाही. तथागत भगवान बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे, जो बौद्ध धर्म दिलेला आहे, तो कशावर आधारित आहे, तर आर्याष्टांगिक मार्ग, दशपारामिता, 4 आर्य सत्य, पंचशील, बरोबर आहे की नाही. या गोष्टी तथागत भगवान बुद्धांनी 84,000 स्कंदामध्ये, 84,000 वाक्यामध्ये त्या मांडल्या. आणि मांडल्यानंतर तेच सर्व उतरवलंय कशामध्ये, संविधानामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व उतरवलेलं आहे संविधानामध्ये. चोरी केली तरी तुम्हाला सजा होईल, व्यभिचार केला तरी सजा होईल, खोटं बोलला तरी सजा होईल, आणि दारू पिला तरी सजा होईल, एखाद्याचा खून केला तरी सजा होईल. म्हणजे पंचशील उतरवलं ना, अष्टशील उतरवलं ना संविधानामध्ये, 4 आर्य सत्य उतरवली संविधानामध्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय अशा पद्धतीने ते संविधान तयार केलं. आणि तथागत भगवान बुद्धांना गुरुदक्षिणा दिली. काय तर या भारत देश जो चालतो, ज्या संविधानावर चालतो, त्या संविधानात बाबासाहेबांनी लिहिलं. म्हणजे तथागत भगवान बुद्धांना गुरुदक्षिणा कशी दिली, तर या भारताचं संविधान लिहून ती गुरुदक्षिणा दिलेली आहे तथागत भगवान बुद्धांना. एका शिष्याने गुरुदक्षिणा कशी दिली. पुढे जाऊन आपण पाहतोय तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे, 395 कलम, बरोबर आहे की नाही.
395 कलम आणि 8 परिशिष्ट त्या संविधानामध्ये केलेले आहेत. बरोबर आहे का? अरे अष्टांगिक मार्गाचा केला ना 8 परिशिष्ट. म्हणजे या पद्धतीने गुरुदक्षिणा दिली. तिथून पुढे जाऊन आपण बघतोय तर ज्योतिराव फुले यांना गुरु मानलं बाबासाहेब आंबेडकरांनी, कारण ज्योतिराव फुलेंनी स्त्रियांसाठी शाळा काढली. तेव्हा तळागाळातला जो समाज आहे त्या समाजाने शिक्षण घ्यावं म्हणून त्या पद्धतीने त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. म्हणून आपण जर भीमा कोरेगावला जातो 1 जानेवारीला, जे 1 जानेवारी 1818ला जी पेशवाई संपवली, अवघ्या 500 महाराणी 28,000 सैन्यांना कापून काढलं आणि ती म्हणजे पेशवाई संपवली, तो दिवस 1 जानेवारी 1818. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी जर भारतात असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक 1 जानेवारीला त्या ठिकाणी जाऊन तिथं नतमस्तक होते, अभिवादन करत होते. आणि म्हणून आपण जर पुण्याला जर गेलो, भीमा कोरेगावला गेलो, तर येताना आपण ज्योतिराव फुलेंचा वाडा बघतो. ज्योतिराव फुलेंचा वाडा जर आपण जर पाहिला असेल तर आता ज्या प्लॉटमध्ये तुम्ही राहता ही बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. त्या प्लॉटला नंबर असेल ना, त्या घराला नंबर असेल ना. ज्योतिराव फुलेंच्या वाड्याचा नंबर किती आहे माहिती आहे तुम्हाला? 395. ज्योतिराव फुलेंच्या वाड्याचा घराचा क्रमांक आहे 395. म्हणजे बघा, या देशाचं संविधान लिहिलं, त्या संविधानात कलम उतरवलं किती? 395. आर्य अष्टांगिक मार्ग भगवान बुद्धांनी सांगितला म्हणून 8 परिशिष्ट केली, आता तर वाढली तेच. म्हणजे गुरुला गुरुदक्षिणा कशा पद्धतीने दिलेल्या आहे याला बाबासाहेब म्हणतात. याला काय म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न याला म्हणतात. हे आपण जाणून घेतलं पाहिजे, आपण वाचलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर बोलतात वाचाल तर वाचाल, अन्यथा गळ्यात मडकं आणि पाठीला खराट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण त्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे आपण पुढची. एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुढे जाऊन आपण पाहतोय भीमराव रामजी आंबेडकर 14 एप्रिल 1891 त्यांचा जन्म होतो. जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्र होते. बघा, भीमराव आंबेडकर नावाने प्रसिद्ध हे होते. जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्र होते, ते अर्थशास्त्रज्ञ होते, कायदे पंडित होते, राजनैतिक तज्ञ होते, लेखक होते, समाज सुधारक होते, तत्वज्ञ होते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्काचे कैवारी होते, स्वतंत्र भारताचे प्रथम कायदा मंत्री म्हणून बौद्ध धर्म पुनर्स्थापन त्यांनी केलेला होता. याशिवाय बहुआयामी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बहुश्रुत म्हणून व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजशास्त्र आणि मानवशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षण तज्ञ, धर्मशास्त्र प्राध्यापक, बॅरिस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांचे कैवारी, मजूर मंत्री आणि भारत देशातील कोट्यावधी शोषितांचे पददलितांचे उद्धारकर्ते होते. बघा, एवढ्या पदव्या बाबासाहेब आंबेडकरांना होत्या. एवढ्या शास्त्रांमध्ये मी मगाशी म्हटलं ना 55 शास्त्रामध्ये बाबासाहेबांचा गाढा अभ्यास होता. बाबासाहेबांना 9 भाषा येत होत्या. आपण जर पाहिलं तर सयाजीराव गायकवाडांच्या जेव्हा शिक्षून आले, सयाजीराव गायकवाडांच्या ज्या वेळेला कार्यालयात कामकाज करत होते त्यावेळेला तिथला जो शिपाई आहे तो शिपाई बाबासाहेबांनी जर फाईल मागली ते असा फेकून देत होता. हे बाबासाहेबांनी पाहिलं होतं की मी एवढा शिकलेला आहे, बॅरिस्टर झालो, आणि एक शिपाई जो 5वी शिकलेला आहे तो फाईल मला असा फेकून देतो, म्हणजे माझी इज्जत काय आहे? म्हणजे कशी व्यवस्था आहे? म्हणजे शिक्षणाला 0 किंमत आहे. इथं फक्त भारतामध्ये वर्ण व्यवस्थेला किंमत दिली जाते, त्यालाच मानलं जाते. हे बाबासाहेबांना माहित होतं. म्हणून बाबासाहेबांनी पुढचं शिक्षण करायचं असं ठरवलं आणि त्या पद्धतीने त्यांनी पुढची वाटचाल केली. देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, सांस्कृतिक, विद्युत, जलकृषी, स्त्री उद्धारक, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलित उद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक देखील म्हटलं जातं. कुठल्याच क्षेत्रात काम केलं नाही बघा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धरण बांधलेलं आहे अजून देखील भाकरा नांगरत अजून देखील 100 वर्ष चालेल अशा पद्धतीचं आहे. आताची धरणं तर आताचे मंत्री सांगतात खेकड्यांनी पाडलं ते. कोकणामध्ये तांबे तुम्हीच ना, बरोबर का? खेकड्यांनी ते धरण खोदून काढलं आणि म्हणून ते धरण वाहून गेलं. म्हणजे काय व्यवस्था आहे बघा आताची. हे आपण लक्षात घेतले पाहिजे की बाबासाहेब हे दूरदृष्टी होते, याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. आपण जर पाहिलं तर 2012 मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय दी ग्रेटेस्ट इंडियन या भारताच्या आंतरराष्ट्रीय संरक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत. कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या 100 विद्वानांची यादी तयार केली. बघा, कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या आपण जर पाहिलं तर जगातल्या 100 विद्वानांची यादी तयार केली आणि त्या 100 विद्वानांमध्ये पहिला नंबर कोणाचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला नंबर आला. आणि म्हणून कोलंबिया विद्यापीठाने त्यांच्या फ्रंटला, कोलंबिया विद्यापीठात एंट्री करतो, फ्रंटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्धाकृती अशा पद्धतीची मूर्ती लावलेली आहे तिथं. त्या ठिकाणी बराक ओबामा होते त्यावेळेला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. मूर्ती लावलेली आहे आणि त्या मूर्तीच्या खाली लिहिलेलं आहे सिम्बॉल ऑफ नॉलेज. ज्ञानाचं प्रतीक कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न आहेत, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. बाबासाहेबांचं अनुयायी आपण बनलं पाहिजे. आपण बरेचसे लोक बोलतात की बाबासाहेबांचा विचार आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. मी आंबेडकरवादी आहे बोलतात बरेचसे लोक. बोलतात मी आंबेडकरवादी आहे. अरे, आंबेडकरवादी म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराशी वाद घालायची लायकी आहे का आताच्या नेत्यांची, आताच्या लोकांनी? आंबेडकरवादी म्हणजे काय? त्यांनी सांगितलेल्या विचारांची वाद करणारा आहात का तुम्ही? याच भारत सरकारने अनेक खंड आता बाबासाहेबांचे लिहिले आहेत. म्हणजे हे सरकार तेव्हापासूनच अजून देखील कमकुवत आहे. तसे हजारो ग्रंथ निघाले पाहिजे, पण तो आतापर्यंत मला वाटते 22-23 काय 25 खंड निघालेले आहेत त्यांच्या भाषणांचे. म्हणजे बघा, बाबासाहेबांच्या जीवनावर पीएचडी करण्यासाठी बाहेरच्या देशातील लोक इथे येऊन, आता मुंबईवर काम करत असताना भीमराव साहेबांची संबंध जवळीक असल्यामुळे बाहेरच्या देशातले लोक येऊन इथे त्यांच्या जीवनावरती, त्यांच्या अभ्यासावरती पीएचडी करतात आणि ती परवानगी मग भीमराव साहेबांकडे मागली जाते. मुंबईचा अध्यक्ष होतो किंवा सरचिटणीस होतो त्यावेळेला भीमराव साहेब बोलून घ्यायचे की इथून असे लोक आलेले आहेत, त्यांना पीएचडी करायचे आहे, चेतीभूमीला जाऊन ते दाखवा, तुम्हाला पण ती कदाचित वेळ येईल. आता जे अध्यक्ष सरचिटणीस, आणि मग ते सांगायला लागत होतं की इथं बाबासाहेबांना 7 डिसेंबर 1956 या ठिकाणी बाबासाहेबांचे अंतिम संस्कार झालेले, ते सर्व सांगावं लागत होतं. आणि म्हणून आपण बघा, बाबासाहेब आंबेडकर, बघा, कोलंबिया विद्यापीठ, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बोलतात आमच्या देशात जर बाबासाहेबांचा जन्म झाला असता तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून उच्चार केला असता त्यांचा. बघा, सूर्य म्हणून उच्चार केला असता आमच्या देशात जन्माला आले असते. म्हणजे बाबासाहेब एवढे विद्वान होते, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आपण जर पाहिलं तर प्रथम स्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव ठेवून त्यांना जगातला नंबर 1 विद्वान म्हणून त्यांचा गौरव केला. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने गेल्या 10,000 वर्षामधील जगातल्या सर्वात प्रभावशाली 100 विद्वानांची यादी प्रकाशित केली. त्यात चौथ्या स्थानावर कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब. बघा, 10,000 वर्षापूर्वी जे विद्वान पंडित झाले त्याच्यात चौथा क्रमांक कोणाचा आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचा. पहिला क्रमांक कोणाचा आहे तर तथागत भगवान बुद्धांचा. दुसरा क्रमांक कोणाचा आहे तर महावीरांचा. तिसरा क्रमांक कोणाचा आहे तर सम्राट अशोकाचा. म्हणजे या देशातले हे लोक बघा 10,000 वर्षापूर्वी, म्हणजे 100 लोकांची नावं काढलं तर भारतातलेच लोक होते. बाबासाहेबांचा चौथा क्रमांक येणं 10,000 वर्षापूर्वी विद्वानामध्ये ही साधी गोष्ट नाही आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विश्वरत्न असं संबोधलं जातं. आणि हे भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ते लक्षात ठेवावं आणि त्या पद्धतीने
भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल कशा पद्धतीने होईल याच्याकडे लक्ष द्यावं असं या प्रसंगी सांगू इच्छितो. यानंतर आपण जर प्रथम स्थानावर भगवान बुद्धांचे नाव होते. प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रचंड विद्वत्ता, तल्लख स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान क्षेत्रातील तब्बल 64 विषयांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. 64 विषयांवर बघा, 55 शास्त्रावर त्यांचा अभ्यास होता, पण 64 विषय यांच्या ते तोंडपाठ होते. मला देखील आता नोट्स बघावे लागतात, तोंडपाठ होत नाही. म्हणजे कशी विद्वत्ता असेल बघा. 64 विषयांमध्ये ते पारंगत होते. म्हणजे अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं वक्तव्य होतं किंवा नेतृत्व आणि कर्तृत्व होतं, हे आपण विसरता कामा नये. आपण पुढे जाऊन पाहतोय, जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आपण जर पाहिलं तर 56 भारतीय बौद्धांसाठी डॉक्टर बाबासाहेब हे महान बोधिसत्व आहेत. ही बौद्ध धर्मातील सर्वोच्च उपाधी त्यांना नेपाळमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1954 मध्ये नेपाळ देशात काठमांडू या ठिकाणी एक परिषद झाली होती, बौद्ध धम्म परिषद. आणि त्या बौद्ध धम्म परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील त्या धम्म परिषदेमध्ये होते. आणि नेपाळ नरेश यांनी त्यांना ती पदवी दिलेली आहे, बोधिसत्व. बाबासाहेबांच्या एवढ्या पदव्या आहेत, या सर्वात उच्च पदवी कोणती तर बोधिसत्व. कारण बोधिसत्व कोणी आतापर्यंत झालेलं आहे, जे 28 बोधिसत्व झाले माहिती आहे ना, पण त्यांनी जे त्यांना ज्ञान मिळालेलं कोणालाही सांगितलं. आणि भगवान बुद्ध जे बोधिसत्व झाले त्यांनी ते सर्वांना सांगितलं गेलं. म्हणून भगवान बुद्धांचा एवढा प्रभाव आहे, भगवान बुद्धांचा जो धम्म आहे म्हणून एवढा वाढलेला आहे की त्यांना मिळालेलं ज्ञान त्यांनी सर्वांना सांगितलेलं. का ते एक वाक्य आहे भगवान बुद्धाचं, आपण बघा पत्रिकेवर लिहितो किंवा एखाद्या फळ्यावर कुठेही लिहितो, अत्यदीप भव. याचा अर्थ काय? स्वयंप्रकाशित व्हा, स्वयंप्रकाशित व्हा. अत्यदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. आपलं ज्ञान आपणच वाढवायचं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तथागत म्हटलं जातं, भगवान बुद्धांना बोलतात ना तथागत. तथागतचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? जसं आहे तसं. भगवान बुद्धांना तथागत का म्हणतात? त्यांना जो बौद्ध धम्म त्यांनी जो निर्माण केला, जो ज्ञात आला, त्यांना जी ज्ञान प्राप्ती जशी त्यांना अवगत झालं तसंच्या तसं लोकांना सांगितलेलं आहे. म्हणून भगवान बुद्धांना काय बोलतात? तथागत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण जर पाहिलं तर त्यानंतर 1955 मध्ये दलाई लामा बाबासाहेबांना भेटले होते. तेव्हा दलाई लामाने देखील बोधिसत्व संबोधले होते डॉक्टर बाबासाहेब आपण बोधिसत्व आहात. आताचे जे सर्व बौद्धांचे धर्मगुरू आहेत दलाई लामा यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणून असं संबोधलं होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जाती व्यवस्थेविरुद्ध प्रकरण. मला घड्याळ सांगा, म्हणजे 9 वाजले. मला थांबवायला सांगा, मी बोलतच जाईन. पाऊस पण आहे नाही, कारण एक लिंक लागत लागली की मग. तर यानंतर 1990 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न म्हणून ही पदवी देखील, म्हणजे भारतातली सर्वात उच्च भारतरत्न म्हणून ही पुरस्काराने त्यांना गौरवण्यात देखील आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर जगातील 65 पेक्षा अधिक देशात दरवर्षी साजरी केलेली जयंती म्हणजे युनो. आतापर्यंत जगामध्ये एवढे विद्वान झाले पण कुठल्याही विद्वानाची जयंती साजरी होत नाही. युनो ही एक संघटना आहे, जगातील काही लोक प्रतिष्ठित जे विद्वान आहेत त्यांचं एक संघटन आहे युनो म्हणून. हे युनो संघटन आहे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतं. म्हणजे हेच आपलं भारत देशाचं तसं म्हटलं तर एक भारत देशाला हे अभिमानास्पद आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि युनो मध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते, हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे जाऊन आपण पाहतोय, आपण जर पाहिलं तर दूरध्वनी, मोबाईल व इंटरनेटद्वारे सर्वसामान्य माणसांना आपलं मत नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील 28 नामांकित व्यक्तींना जरी म्हणून नेमण्यात आलं. त्यांनाही
पसंती क्रमांक नोंदवण्यास सांगण्यात आलं होतं. लोकांची मतं, मार्केट रिसर्च आणि ज्युरी अशा सर्वेक्षणांच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणात एकंदरीत निष्कर्ष बाबासाहेब आंबेडकरांना द ग्रेटेस्ट इंडियन ठरवून गेला आहे. बघा, आताच्या जमान्यामध्ये देखील नेट असेल, मोबाईलमध्ये मागे बघा एक मेसेज व्हायरल होतो, तर याच्यात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला क्रमांक आलेला आहे. दुसरा क्रमांक कोणाचा आला असेल, ते एपीजे अब्दुल कलामांचा दुसरा क्रमांक. म्हणजे या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि बघा, सर्वसामान्य माणसांनी टेलिफोन व सोशल नेटवर्किंग साईटद्वारे नोंदवलेल्या मतापैकी सर्वाधिक मत बाबासाहेबांना पडली ती किती? 19,91,734 मतं मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि निष्कर्ष सांगतात, लोकांच्या मताप्रमाणे नेहरू शेवटच्या म्हणजे 10व्या क्रमांकावर आहे. 10 लोकांचं काढले होते नाही, नेहरू हे शेवटच्या क्रमांकावर. दुसरा क्रमांक येतोय कोणा? एपीजे अब्दुल कलाम, 13,74,431 मतं मिळाली. म्हणजे या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामकाज केलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2004 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, की त्यांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज ही पदवी दिलेली आहे कोलंबिया विद्यापीठाने. अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे. कोलंबिया विद्यापीठातल्या विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय तेथे शिक्षण घेण्यासाठी भारत सरकारची एक शिष्यवृत्ती आहे. डॉक्टर आंबेडकर थोर सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने 1952 मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सत्कार केला होता. पुढे 1995 मध्ये बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड किंगडम तर्फे लेहमन ग्रंथालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता. या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कामकाज केलेलं आहे. हे आपल्याला विसरता कामा नये, हे आपण लक्षात घ्यावं. आपण जर पाहिलं, लाच घेतो, कारण बोलतात ना, आम्ही सांगतो की मर्यादा आहे, आणि ज्या वेळेला समोरचा व्यक्ती, श्रोतागण मांडी चेंज करायला लागला की प्रवचनकारांनी समजून जायचं की त्याच्या डोक्यावरून चाललेलं आहे, आपण थांबलं पाहिजे. बाहेर पाऊस आहे म्हणून मला तो चान्स मिळालेला आहे जास्ती, तरी देखील लाच मी उदाहरण देतो. बघा, 23 जून 1923 व्हिएतनाम मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 3 मीटरची, म्हणजे 3 लोक उभी राहतील अशा पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी व्हिएतनामला उभा केलेला आहे. आणि त्यांनी असं म्हणजे एक संकल्प केलेला आहे की वेगवेगळ्या शहरामध्ये, व्हिएतनाममध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये 10 मूर्त्या बाबासाहेबांच्या उभ्या 10 मूर्त्या ते लावणार आहेत. आणि हे काम कोणी केलेलं आहे? एक बनतेजी आहेत, डॉक्टर थिच नाहटू, या बनतेने ते कामकाज केलेलं आहे. एक पुतळा लावलेला आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि असे 10 पुतळे ते लावणार आहेत. आपण जर पाहिलं तर चीन, आता तर चीनचं आपलं क्रॉस आहे, तरी देखील जगात सर्वात उंच पुतळा चीन हे बांधते, सर्वात उंच पुतळा तयार आहे. गेली 7 वर्ष त्याचं कामकाज चालू आहे. जगात सर्वात उंच पुतळा चीन बांधणार आहे. म्हणजे अनेक शहरामध्ये त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे त्या ठिकाणी बांधले जाणार आहेत. अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं जे केलेलं जे काम आहे, त्या कामाची पोचपावती म्हणून प्रत्येक देश त्याची म्हणजे घेतोय बाबासाहेबांचे विचार. आणि बाबासाहेब, आपल्या देशात बाबासाहेबांचा पुतळा असावा, आणि त्या पुतळ्याकडे बघून आपल्या देशातील तरुण वर्ग आहे किंवा जे लोक आहेत शिक्षण घ्यावेत आणि त्या पद्धतीने उच्चस्थान पटकावावं, किंवा आपल्या देशाचं त्या पद्धतीने कामकाज करावं, हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते उभारतायत. आपण जर पाहिलं तर 450 फूट उंचीचा बाबासाहेबांची मूर्ती लागणार आहे. ती पण कुठं? तेलंगणा. 450 फूटची मूर्ती बाजूला बनते हिंदू मिल मध्ये.
450 फुटांची मूर्ती आहे ती. गेली मला वाटतं 2015ला नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी उद्घाटन केलं होतं म्हणजे, आणि अजून मला वाटतं 2 वर्ष जातील त्या मूर्तीला. सर्वात उंच हा होणार आहे, चीनपेक्षा देखील सर्वात उंच पुतळा हा होणार आहे. आपण जर पाहिलं तर तेलंगणामध्ये देखील 125वी जयंती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. त्यावेळेला त्या तेलंगणाच्या राज्याने, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी 125 फुटाची मूर्ती त्याचं उद्घाटन केलेलं आहे 2023ला. मला वाटतं त्या मूर्तीच्या उद्घाटनाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर होते तेलंगणाला. अनेक तेलंगणा साऊथ मधील सर्व राज्यांमध्ये मोठमोठ्या जास्तीत जास्त पुतळे कुठे आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे, साऊथ मध्ये, महाराष्ट्र आणि साऊथ मध्ये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेलंगणा असेल, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं नाही, 450 फूट उंचीची बाबासाहेबांची मूर्ती लावणार आहेत. आणि इंदू मिल मधील जी मूर्ती आहे ती जवळजवळ 3500 फूट एवढी त्यांची उंची असते त्या हिंदू मिलच्या. म्हणजे एवढी मोठी ती मूर्ती असणार आहे, हे आपण लक्षात ठेवावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न कसे, आपण जर पाहिलं तर जेवढं तुम्ही वाचाल तेवढी पानं उलगडत जातील. बाबासाहेबांचे एक एक पैलू आपल्याला दिसतील. आपल्याला तो वेळ पुरणार नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कामकाज केलेलं आहे, अत्यंत उल्लेखनीय असे कामकाज केलेलं आहे, प्रेरणादायी असं ते कामकाज आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. त्याचीच प्रेरणा घेऊन आपण भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आहोत. बाबासाहेबांची जी प्रेरणा घेऊन, आदरणीय ताईसाहेबांची, भीमराव साहेबांची प्रेरणा घेऊन आपण त्या पद्धतीने भारतीय बौद्ध महासभेचं देखील कामकाज कराल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी मुंबई प्रदेशनी या ठिकाणी मला हा विषय 27वं पुष्प गुंफण्याचा मान दिल्याबद्दल प्रथमतः त्यांचा आभार मानतो. आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांच्या प्रती, आपल्या कुटुंबाच्या प्रती, आपल्या मुलाबाळांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. आपलं आयुष्य सुखमय, मंगलमय आणि निरोगी वातावरणात जावो अशी अपेक्षा करून या ठिकाणी इथंच थांबतो. नमो बुद्धाय. जय जय.